आयुष्याचे धडे गिरवताना सुधा मूर्ती यांनी लिहिलेल्या पुस्तकातील त्यांचे प्रत्यक्ष अनुभव कथेच्या रूपात या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत. त्यातील कथा 14वी. भूताबरोबर वाटणी. सुमारे 2 दशकांपूर्वी मी एका कॉलेजामध्ये शिकवत असे. संस्थेचा पसारा खूप मोठा होता. अर्ध्या भागामध्ये आमचं कॉलेज होतं, तर उरलेल्या भागामध्ये एका शाळेचा प्राथमिक विभाग चालवण्यात येईल. आमच्या कॉलेजच्या प्राईज कमिटीची मी चेअरमन होते. एका दानशूर व्यक्तीनं आमच्या कॉलेजला काही रक्कम देणगी म्हणून दिली होती. त्या देणगीतून दरवर्षी कॉलेज डेच्या दिवशी कन्नड भाषेमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्याला अथवा विद्यार्थिनीला 1000 रुपयांचं बक्षीस देण्यात येईल. कॉलेजच्या शेवटच्या वर्षात शिकत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका बारकाईनं तपासून त्यातून पुरस्कारार्थींची यादी बनवून ती प्राईज कमिटीकडे सोपवण्याचं काम कॉलेजच्या ऑफिसातील क्लार्कचं होतं. त्या काळी कॉम्प्युटर स्कॅनिंग, ॲटोमॅटिक सॉर्टिंग, ईमेल अशा गोष्टी उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे त्या क्लार्कला ती यादी हातानंच बनवावी लागे. त्यावर्षी रोहिणी नावाची मुलगी कन्नड विषयामध्ये 85 गुण मिळवून आमच्या कॉलेजामध्ये पहिली आली होती. ती गोष्ट आम्ही आमच्या कॉलेजच्या सूचना फलकावर सूचना लावून जाहीर केली. दुसऱ्या दिवशी रोहिणी माझ्या ऑफिसामध्ये आली आणि म्हणाली, मॅडम, काहीतरी चूक झाली आहे. डी डिव्हिजनमधल्या सुनीताला पण माझ्या इतकेच म्हणजे 85 मार्क्स आहेत. हे तुला कसं काही कळलं? मी म्हणाले. ती म्हणाली, सुनीता आली नव्हती म्हणून निकालाच्या दिवशी तिनं मला तिचं मार्कलिस्ट घ्यायला सांगितलं. तिला आणि मला सारखेच मार्क्स आहेत हे मी तेव्हा पाहिलं, पण नोटीस बोर्डवर फक्त माझंच नाव जाहीर झालं. काहीतरी चूक झालेली दिसते म्हणून मी लगेच तुम्हाला सांगायला आले. रोहिणीचा तो प्रामाणिकपणा पाहून मला मनापासून आनंद झाला. मी लगेच ऑफिसातून त्या क्लार्कला बोलावून त्याविषयी चौकशी केली. तो मान खाली घालून म्हणाला, सॉरी मॅडम, मी चुकून 85 ऐवजी 35 वाचलं म्हणून असा गोंधळ झाला. मी त्याला डोळे तपासून चष्म्याचा नंबर काढून घेण्याची सूचना केली. पुन्हा अशी चूक होता कामा नये असंही बजावलं. रोहिणीनं जर ही चूक माझ्या लक्षात आणून दिली नसती तर एका पात्र विद्यार्थिनीवर कॉलेजकडून अन्याय झाला असता. कॉलेज डेच्या दिवशी ते बक्षीस सुनीता आणि रोहिणी या दोघींना विभागून देण्यात आलं. रोहिणीनं ते आनंदानं स्वीकारलं. हा एकमेकांमध्ये वाटणी करण्याचा मुद्दा आहे. त्यावरून मला कितीतरी धक्कादायक गोष्टींची आठवण होते. एकदा आम्ही उमेदवारांचे इंटरव्ह्यू घेत होतो. त्यावेळी माझ्याबरोबर इंटरव्ह्यू बोर्डवर असलेले एक सहकारी म्हणाले, जर 2 उमेदवारांची गुणवत्ता एकसारखीच असेल तर दोघांपैकी जो टेनिसऐवजी क्रिकेट खेळणं पसंत करत असेल अशा उमेदवाराची आपण निवड केली पाहिजे. त्याचं ते बोलणं ऐकून मला धक्का बसला. माझ्या मते क्रिकेट काय किंवा टेनिस काय, दोन्हीही क्रीडा प्रकारच होते. मी त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहताच त्यांनी स्पष्ट करून सांगितलं, क्रिकेटमुळे यश हे सामूहिक असतं, हे आपल्या मनावर बिंबवलं जातं, तर टेनिसमधलं यश वैयक्तिक स्वरूपाचं असतं, त्यामुळे तसेच संस्कार मनावर होतात. पावसाळ्यात एक दिवस मी माझ्या ऑफिसामधून बाहेर बघत होते. खिडकीतून प्राथमिक विभागातील दृश्य दिसत होतं. पावसाची भुरभुर चालू होती. एक तरुण आई हातामध्ये मोठी छत्री घेऊन उभी होती. ती शाळेतून आपल्या मुलीला घरी घेऊन जायला आली होती. इतक्यात तिची मुलगी पळत तिथे आली. तिच्यासोबत तिची मैत्रीण होती. मैत्रिणीकडे छत्री नव्हती म्हणून तिनं आपल्या छत्रीमध्ये यावं असा त्या मुलीचा हट्ट चालला होता. त्यावर ती आई म्हणाली, माझ्याकडे एकच छत्री आहे बेटा, तिला छत्री आणू दे. तुम्ही दोघी कशा एका छत्रीमध्ये मावणार? मला ते खटकलं. खरं तर त्या आईनं त्या मुलीला तिच्या मैत्रिणीला स्वतःच्या छत्रीत घेण्याविषयी प्रोत्साहन द्यायला हवं होतं. पुढील आयुष्याच्या दृष्टीने ही फार चांगली शिकवण ठरली असती. असाच आणखी एक प्रसंग मला आठवतो. 14 नोव्हेंबर, बालदिनाचा दिवस. एका शिक्षकांनी मला प्राथमिक शाळेत
लहान मुलांचे खेळ घ्यायला बोलावलं होतं. आम्ही मुलांचे 3 गट केले. प्रत्येक गटामध्ये 10 मुलं होती. प्रत्येक गटाला आम्ही 5-5 केळी दिली आणि ती आपापसामध्ये वाटायला सांगितली. त्या मुलांनी ज्या पद्धतीनं वाटणी केली ते पाहून आम्हाला धक्काच बसला. पहिल्या गटामध्ये 5 मुलं धटिंगण होती. त्यांच्यातील प्रत्येकानं एक केळ हिसकावून घेतलं आणि राहिलेल्या 5 मुलांना काहीच मिळालं नाही. दुसऱ्या गटातील 3 मुलांनी स्वतःकडे 2 केळी घेतली आणि राहिलेल्या 7 मुलांनी 3 केळी घेतली. तिसऱ्या गटातील प्रत्येक मुलानं अर्ध केळ घेतलं. त्यांनी समसमान वाटणी केली. तिथे त्या मुलांच्या आयासुद्धा उपस्थित होत्या. पण वाईट गोष्ट अशी की पहिल्या गटातील ज्या 5 मुलांनी एक केळ पटकावलं होतं त्यांच्या आया त्याबद्दल अत्यंत खुश होत्या. त्यांनी एकमेकींचं त्याबद्दल अभिनंदनसुद्धा केलं. माझा मुलगा फार हुशार आहे आणि प्रचंड कॉम्पिटिटिव्ह आहे. या आजच्या काळामध्ये नाहीतर असंच असायला हवं असं कुणीतरी म्हणाल्याचं ऐकून मी निराश झाले. खरं तर मुलं लहान असल्यापासून स्वतःचे वाटचं काढून दुसऱ्याला द्यावं ही शिकवण आईनंच त्याला द्यायला हवी. पण इथे या आयांनी तर आपल्या मुलांना कोणतेच नीतिमत्तेचे धडे दिलेले दिसत नव्हते. या अशा पार्श्वभूमीवर रोहिणीनं जेव्हा आपण होऊन विभागून बक्षीस घेतलं तेव्हा मला फार बरं वाटलं. मी कॉलेजात शिकवत असताना एक दिवस विद्यार्थ्यांना घरी करायला काम दिलं होतं. त्यासाठी 1 दिवसाची मुदतही दिली होती. जो विद्यार्थी ती प्रश्नपत्रिका सर्वात आधी आणि बिनचूक सोडवून आणेल त्याला सर्वाधिक गुण मिळणार असं मी जाहीर केलं होतं. माझ्या वर्गातील एक मुलगी प्रिया फार बुद्धिमान होती. मला वाटलं सर्वात आधी ती उत्तर घेऊन येईल म्हणून, पण तसं झालं नाही. तिनं पण सर्वांबरोबरच आपल्या उत्तराचा कागद माझ्याकडे दिला. मी तिला त्या दिवशी वर्ग सुटल्यावर थांबवून घेऊन विचारलं, प्रिया तू इतका वेळ कसा ग घेतलास? तुझ्यासारख्या मुलीला इतकं कठीण होतं का हे काय? त्यावर उदास आवाजामध्ये ती म्हणाली, मॅडम मी तर तुम्ही दिलेलं काम काल रात्रीच पूर्ण केलं होतं. पण आज सकाळी लवकर मी इथे कॉम्प्युटर लॅबमध्ये आले तर कुणीतरी प्रिंटरचं कनेक्शन केबलच काढून नेली होती. त्यामुळे मला केलेल्या कामाचा प्रिंटआउट काढताच आला नाही. आपल्या कॉलेजामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये मिळून एकच प्रिंटर आहे, कारण प्रिंटर महाग असतो ना. मग एका बॅचची सगळी मुलं तो एकच प्रिंटर शेअर करून वापरतात. त्यामुळे कॉलेजचे पैसे वाचतात. शिवाय शेअरिंग करण्याचं आम्हाला शिक्षणही मिळतं. मग मी परत जाऊन कॉलेजच्या वेळी इथे आले तर केबल जोडलेली होती. सगळेच प्रिंटआउट काढत होते. त्याचवेळी मीही काढला. तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की वर्गातल्या कुणीतरी असूयेपोटी ती प्रिंटरची केबल गुपचूप काढून ठेवली होती. त्या व्यक्तीनं आळशीपणा करून दिलेलं काम वेळेत संपवलेलं नसणार आणि मग इतर कुणी प्रिंटर आपल्या आधी वापरू नये म्हणून त्याने केबल काढून नेली असणार. शेअरिंग हा माणसाचा खूप महत्त्वाचा गुण आहे. आपण जेव्हा आपल्याकडे असणारं दुसऱ्याला देतो ना तेव्हा 2 मनं जोडली जातात. सगळा समाज या देवाणघेवाणीवरच चालतो. मी मॅनेजमेंट डिसिजन मेकिंग हा विषय शिकवण्यापूर्वी ही एक जुनी लोककथा माझ्या विद्यार्थ्यांना अगदी न चुकता सांगते. खूप वर्षापूर्वी एका खेडेगावातील अत्यंत विद्वान माणसाच्या घरामध्ये एक सामान्य माणूस जन्माला आला. तो कोणत्याही प्रकारचं यश आयुष्यात संपादन करू न शकल्यामुळे सगळेच त्याला खूप उपहास करत. पूर्ण कुटुंबामध्ये तो एकटाच असा ढगुळा होता. अखेर आपल्या वाट्याला येणारी सततची उपेक्षा, निंदा नालस्ती सहन न होऊन तो एक दिवस घर सोडून निघाला. कुठेतरी जाऊन जीव द्यायचा असं त्यानं ठरवलं. चालता चालता तो शेजारच्या खेड्यामध्ये पोहोचला. तिथे एक भलं मोठं ओसाड घर लागलं. ते गावाबाहेर होतं. आपल्या आयुष्याची अखेरची रात्र त्याच घरात काढायची असा त्यानं निर्णय घेतला. तो त्या घराच्या बगीच्याचं प्रवेशद्वार उघडून आत प्रवेश करणार इतक्यात एका पांथस्थानं त्याला हटकलं आणि तो म्हणाला, ए पोरा, खूप रात्र झाली आहे. तू काय रात्रीचा या घरामध्ये राहणार आहेस की काय? तुला वेळ तर नाही ना लागलं? या घराच्या आतमध्ये एक भूत राहतं म्हणून तर या ठिकाणी कुणी वस्तीला थांबत नाही. माझा सल्ला ऐक आणि इथून निघून जा.
त्या तरुण मुलाच्या मनात आलं, हे तर फारच चांगलं झालं. आपल्याला जर भूतानं खाऊन टाकलं तर किती बरं होईल. उगाच आत्महत्या कशाला करायची याचा नीट विचार करून वेद आखण्याची गरजच नाही पडणार. रात्र झाली तसा गडद अंधार दाटून आला. तो तरुण मुलगा भूताची वाट बघत राहिला. अचानक त्याच्या कानामध्ये कुणीतरी कुजबुजलं. तरुण माणसा, तू इथे का आलास? तुला माझी भीती नाही का वाटत? जराही विचलित न होता तो तरुण उद्गारला, तुम्ही इथे आहात याची मला कल्पना आहे. पुन्हा एकदा अजिबात अस्वस्थ न होता तरुण म्हणाला, तुम्ही इथे आहात हे मला माहीत आहे. परत आवाज आला, पण तरुणपुरा, तू मला घाबरत नाहीस का? त्यावर तो मुलगा ठामपणे म्हणाला, तुम्ही इथे का आला आहात हे मला चांगलं माहीत आहे, पण तरीही मला इथे राहायचंय. त्याच्या तोंडचे शब्द ऐकून त्या भूताला आश्चर्य वाटलं. खरं तर नेहमी लोक त्याला घाबरून दूर पळवून द्यायचे, पण हा माणूस मात्र त्याला घाबरत नव्हता. पण त्या भूतानं त्याला विचारलं, तू इकडे का बरं आला आहेस? त्या तरुण माणसानं आपली परिस्थिती त्याला समजावून सांगितली. त्याचं बोलणं ऐकून घेतल्यावर भूत त्याला म्हणालं, हे पहा, तुझी शिकण्याची, त्यासाठी कठोर परिश्रम करायची आणि दिलेला अभ्यास इमान इतबारे करण्याची तयारी आहे का? जे शिकशील त्याचा नियमित सराव करशील का? तसं असेल तर मी तुला संस्कृत भाषा, तिचं व्याकरण आणि त्यात उपलब्ध असलेलं महान साहित्य हे सगळं शिकवीन. तो तरुण त्या गोष्टीला राजी झाला. मग ते भूत आणि तो तरुण या गुरुशिष्यांची शिकवणी सुरू झाली. दिवसामागून दिवस जात होते. तो तरुण मुलगा शिकत होता. दिवसांचे महिने आणि महिन्यांची वर्ष झाली. त्या तरुण मुलानं त्या भूताला कधीच पाहिलं नव्हतं. त्याला फक्त त्याचा आवाजच ऐकू येई. एक दिवस अचानक ते भूत त्याच्यासमोर प्रकट होऊन म्हणालं, हे तरुणा, तू आता संस्कृत भाषेवर चांगलंच प्रभुत्व मिळवलं असशील. आता तू मला स्वर्गात जाऊ देशील ना? तो तरुण चांगलाच गोंधळात पडला. तो म्हणाला, पण तुम्हाला स्वर्गात जाण्यापासून मी कधी थांबवले? तुम्ही नक्की कोण आहात? तुम्ही हे सगळं मला का शिकवलं? त्यावर एक सुस्कारा सोडून भूतानं स्वतःची कहाणी त्याला सांगितली. मी या गावातील एक अत्यंत विद्वान आणि सदन गृहस्थ होतो. हा माझाच प्रसाद आहे. परंतु मी माझं धन आणि माझी विद्या कधीच कुणाला दिली नाही. मला नेहमी अशी भीती वाटायची की माझ्याकडून ज्ञान कुणीतरी हुशार माणूस माझ्या वरचढ होऊन बसेल. मी माझी संपत्ती इतरांना दिली तर ती संपून मी निर्धन होईन. मला कायम विद्वान व श्रीमंत राहायचं होतं. त्यामुळे मी आयुष्यभर कुणालाही काहीही दिलं नाही. तसाच माझा मृत्यू झाला आणि मी मृत्यूनंतर स्वर्गात गेल्यावर तिथे मला प्रवेश नाकारण्यात आला आणि एक भूत बनून माझ्याच घरात राहण्याची मला शिक्षा मिळाली. मी जर कुणाला शिकवून ज्ञानसंपन्न केलं, माझी विद्या आणि धन कुणाला तरी दिलं तरच मला स्वर्ग प्राप्त होईल, अन्यथा मी भूत म्हणूनच राहीन असंही मला सांगण्यात आलं. माझा पैसा मी सहजच वाटू शकलो, पण माझ्याकडून ज्ञान संपादन करण्यास कुणीच तयार होईना. लोक मला इतके घाबरू लागले की ते इथे आले तरी फार काळ टिकत नसत. थोड्याच वेळात घाबरून पळून जात. कित्येक वर्ष मी असा एक एकनिष्ठ प्रामाणिक विद्यार्थ्यांची वाट पाहत होतो. मग तू आलास. माझ्यापाशी जी काही विद्या होती ती सगळी मी तुला शिकवली. तुझ्यामुळे मला मुक्ती मिळाली. त्याबद्दल मला तुझे आभार मानायचे आहेत. मला आता जायचं आहे, पण एक गुरु म्हणून मी जाण्यापूर्वी तुला जो उपदेश करत आहे तो नीट ध्यानामध्ये ठेव. आयुष्यामध्ये देण्याला खूप महत्त्व आहे. कित्येक वर्षानंतर हा तरुण फार मोठा समीक्षक बनला. त्यानं महाकवी कालिदासाच्या काव्यावर भाष्य केलं. त्याच्याचमुळे कालिदासासारखा महान कवी आपल्याला समजू शकला. त्या तरुणाचं नाव होतं भारवी.